हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. तर आज आपण 6 अध्याय आहे भगवद्गीतेचा, तो वाचायला सुरू करणार आहोत. पण त्याआधी या 6व्या अध्यायाचं महात्म्य जे आहे ते वाचायला सुरुवात करणार आहोत. तर पद्मपुराण आहे त्याच्या उत्तरखंडामध्ये भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचं महात्म्य आहे ते आपण वाचणार आहोत. श्रील व्यासदेवांनी हे लिहिलेलं आहे आणि शिवजी आहेत ते पार्वती देवीला हे सगळं संवाद सांगत आहेत. तर संवाद कोणाचे आहेत? भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी यांच्यातील जे संभाषण आहे हे सगळं शिवजी पार्वती देवींना सांगत आहेत. तर भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मी देवीच्या सांगण्यावरून भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचं महात्म्य सांगितलं होतं. तर त्याचं सगळं वर्णन या पद्मपुराणात केलेलं आहे. तर आपण आता 6व्या अध्यायाचं महात्म्य वाचायला सुरुवात करूया. भगवान श्री विष्णू म्हणाले, हे सुमुखी, आता मी तुला 6व्या अध्यायाचे महात्म्य सांगेन, ज्याच्या श्रवणामुळे श्रोता या भौतिक बंधनातून मुक्त होईल. तर भगवान श्री विष्णू लक्ष्मी देवीला सुमुखी म्हणताहेत, सुंदर मुखाची असं म्हणताहेत. आणि हे 6व्या अध्यायाचं महात्म्य आहे भगवद्गीतेच्या. तर हे जो कोणी श्रवण करतो तर असा हा 6वा अध्याय आहे. तो नेहमी जेव्हा श्रवण केला जातो तर काय होणार आहे? भौतिक बंधनातून मुक्त तो व्यक्ती होतो. तर ही कथा सुरू झाली आहे, वाचूया. गोदावरीच्या काठी प्रतिष्ठानपूर पैठण हे पण नाव म्हटलं जातं त्याला, या नावाचं एक नगर आहे, जिथे पिप्पलेश्वर या नावाने मी वास करतो. तर भगवान विष्णू आहेत ते म्हणतात की गोदावरीच्या काठी जे प्रतिष्ठानपूर नगरी आहे तिथे पिप्पलेश्वर या नावाने मी वास करतो. तर तिथेच एक जनश्रुती नावाचा राजा राज्य करीत होता. तो या भूमंडलावरील सर्वांना प्रिय होता. सूर्यमंडलाप्रमाणे प्रचंड तेजस्वी असे त्या राजाचे कार्य होते. राजाचं नाव आहे जनश्रुती. प्रतिदिवस त्या राजाने केलेल्या यज्ञातून इतका धूर निघत असे की त्यामुळे स्वर्गातील नंदनवनातील सारे कल्पवृक्ष काळे पडले. तर हा राजा इतके यज्ञ करायचा, एका पाठोपाठ इतका धूर निघायचा त्यातनं की तो धूर अगदी स्वर्ग लोकापर्यंत पोचायचा. आणि तिथे जे नंदनवन आहे तिकडे अनेक सारे वृक्ष आहेत, कल्पवृक्ष आहेत, ते या धुराने काळे पडले. जणू काही राजाची दानशीलता पाहून ते वृक्ष लज्जित झाले असावेत. तर असा हा जो राजा आहे तो इतके यज्ञ करत होता आणि त्या यज्ञामध्ये अर्पण करत होता आहुती. तर त्या आहुती प्राप्त करून देवता इतक्या संतुष्ट झाल्या होत्या राजावर की त्या देवतांनी पैठण, जे या जनश्रुती राजाची राजधानीचं ठिकाण होतं, ते कधीच त्यागलं नाही. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रचूर मात्रेमध्ये मेघ ज्याप्रमाणे जलधारांचा वर्षाव करतात, म्हणजेच जे आकाशातले ढग आहेत ते भेदभाव करत नाहीत की मी पाषाणावर पडतोय की पाण्यात पडतोय की जमिनीवर पडतोय, ते कोणताच भेदभाव न करता जलधारांचा वर्षाव करतात. त्याचप्रमाणे हे जे महाराज जनश्रुती आहेत ते दान धर्म करायचे. त्यांच्या या दान धर्मामुळे मेघ देखील योग्य वेळी पाऊस पाडायचे. तर असे हे जे जनश्रुती राजा आहेत ते आपली सगळी कर्तव्य अतिशय सुरेखरित्या करायचे. देवता पण त्यांच्यावर प्रसन्न होत्या आणि त्यामुळे योग्य वेळी त्यांच्या राज्यात पाऊस पण पडायचा. अन्नधान्यांनी भूमी बहरलेली असायची. पिकांना कधीही कीड लागत नसे. सर्वत्र नीती नियमानुसार कार्य संपन्न होत असे. विहिरी,
तलाव सरोवरे बांधून जनश्रुती राजाने प्रजेचे कल्याण केले होते. त्याच्या यज्ञ तप आणि दान कर्मामुळे सर्व देवता त्या जनश्रुती राजावर अतिशय प्रसन्न होत्या. एकदा महाराज जनश्रुतींना वर देण्यासाठी सर्व देवता हंसाचे रूप घेऊन त्याच्याकडे आल्या. म्हणजे आता प्रसंग कसा आहे, प्रतिष्ठानपूर ही नगरी आहे, तिथे हा जनश्रुती राजा राहतो आहे आणि ह्या राजाला आशीर्वाद देण्यासाठी, वरदान देण्यासाठी सगळ्या देवता हंस या पक्षाचं रूप घेऊन वेगवेगळ्या अशा देवता आलेल्या आहेत आणि सगळे काय आहेत, सगळ्या देवता एका पाठोपाठ एक आकाशामध्ये उडत होत्या. आपापसात गप्पा गोष्टी त्या देवता करत होत्या. तर त्यावेळी भद्रश्व आणि इतर 2-3 हंस वेगाने पुढे उडत जायला लागले. तर त्यातल्या एका हंसाचं नाव सांगितलंय भद्रश्व आणि इतर 2-3 हंस आहेत त्यांचा नुसता उल्लेख केला आहे. तर त्यांना उद्देशून, हे जे पुढे जाणारे हंस आहेत त्यांना उद्देशून एक हंस म्हणाला, अरे बंधो, समोर तुला जनश्रुती महाराज दिसत नाहीत का? केवळ दृष्टीपाताने आपल्या शत्रूला भस्म करण्याची त्या जनश्रुती राजाची क्षमता आहे. तेव्हा जरा त्या राजाच्या तेजापासून सांभाळून राहा. तुम्ही त्यांना टाळून कुठे पुढे निघालात? असं एक हंस या पुढे उडत जाणाऱ्या हंसांना थांबवत म्हटला. तेव्हा जो ज्याचं नाव सांगितलं आहे भद्राश्व नावाचा हंस आहे तो हसून म्हणाला, अरे महाराज, जनश्रुतींचे तेज महात्मा रैक यांच्यापेक्षा जास्त आहे का? काय म्हटला तो, की तू म्हणतोयस की जनश्रुती महाराजांचं तेज खूप आहे, पण जे महात्मा रैक आहेत त्यांच्यापेक्षा ते तेज जास्त आहे का? तर ही सगळी चर्चा हंसांमधली कुणी ऐकली आहे? महालावर उभ्या असलेल्या जनश्रुती महाराजांनी ऐकली आहे. आणि ते लगेचच खाली आले आणि जो सारथी होता त्यांचा त्याला म्हटले की जा आणि जे महात्मा रैक आहेत त्यांना तू शोधून इथे घेऊन ये. तर मी आताच चर्चा ऐकली आहे की हे कोणीतरी मोठे महात्मा आहेत. तर हा जो सारथी आहे त्याचं नाव सांगितलं आहे मह नावाचा सारथी आहे. त्यांनी ऐकलं, राजाने इतकं मधुर शब्दात सांगितलं होतं की जा आणि हे महात्मा रैकना शोधून आण. तर लगेचच हा सारथी आहे तो या रैक नावाच्या महात्म्यांना शोधायला नगराच्या बाहेर निघाला. तर कुठे कुठे तो सारथी फिरला ते वर्णन आहे. सर्वप्रथम त्याने मुक्ती प्रदायिनी काशीची यात्रा केली. तर असा हा जो मह नावाचा सारथी आहे तो पहिले काशीला गेला, जिथे भगवान विश्वनाथ सर्वांना उपदेश करीत आहेत. त्यानंतर तो पितृगया इथे पोहोचला, जेथे कमलनयन भगवान गदाधर सर्व जगताच्या कल्याणार्थ निवास करीत आहेत. त्यानंतर अनेक तीर्थांचे दर्शन करीत तो सारथी शेवटी मथुरापुरीमध्ये पोहोचला, जी भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी आहे. सर्व तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ तथा मुक्ती प्रदायिनी आहे. वेदशास्त्रामध्ये भगवान श्री गोविंदांचे अवतार स्थान म्हणून ही मथुरा भूमी प्रसिद्ध आहे. अर्धचंद्राकृती यमुनेने वेढलेले हे मथुरा नगर सर्व तीर्थांनी परिपूर्ण आहे. सर्वांना आनंद प्रदान करणारे असल्याने अतिशय सुंदर असे हे नगर आहे. गोवर्धन पर्वतामुळे तर मथुरा मंडळाची आणखीन शोभा वाढली आहे. पवित्र वृक्षवेलींनी गोवर्धन बहरला आहे. तर हा गोवर्धन पर्वत हिरवागार झाला आहे. त्यामध्ये 12 वन आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांची ही
आधार भूमी आहे. तर इथे कुठे कुठे हा मह नावाचा सारथी फिरला त्याचं वर्णन दिलं आहे. पुढे तत्पश्चात म्हणजे त्यानंतर मथुरेच्या पश्चिमेकडे प्रवास करून तो सारथी उत्तर दिशेला गेला. त्यानंतर तो काश्मीर नामक नगरामध्ये पोहोचला. तेथे त्याने सुंदर दैदिप्यमान उंच गगनचुंबी महाल पाहिले. तर तिकडचं आता थोडस वर्णन वाचूया. तर जेथे ब्राह्मणांचे मंत्रोच्चारण ऐकून एखादा मूर्ख देखील देवतांप्रमाणे सुंदर दिसत होता, तर तिथे सदैव ब्राह्मणांचं स्पष्ट शब्दामध्ये मंत्रोच्चारण चाललेलं होतं. तिथे नित्य चाललेल्या यज्ञ यागांमध्ये आकाशमंडळ काळ्या धुरांनी आच्छादलेले होते. सर्व लहान बालके गुरुकुलामध्ये जाऊन जन्मजात प्राप्त ज्ञानानेच स्वतःहून सर्व विद्यांचे अध्ययन करीत होते. तर एकूणच तो प्रांत कसा होता, अगदी ज्ञानाने पूर्ण होता. माणिकेश्वर नावाने प्रसिद्ध असलेले भगवान शिव सर्व देहधारी जीवांना वरदान देण्यासाठी तिथे निवास करीत आहेत. तर इथे शिवजींचं एक नाव आहे माणिकेश्वर. तर ही जी एक नगरी आहे काश्मीर नावाची नगरी, तिथे माणिकेश्वर नावाने शिवजी प्रसिद्ध आहेत. तर कसं हे नाव पडलं याविषयी पुढे समजवलं आहे. माणिक्य नावाच्या काश्मीरच्या राजाने सर्व राज्यांना जिंकल्यानंतर इथे शिवजींची पूजा केली होती. त्यामुळे शिवजींना माणिकेश्वर म्हटले जाते. म्हणजे माणिक राजाचे ईश्वर म्हणून माणिकेश्वर. त्याच मंदिराजवळ झाडाच्या छायेमध्ये आपल्या बैलगाडीत महात्मा रैक बसले होते. जनश्रुती राजाने केलेल्या वर्णनावरून सारथ्याने रैक जे आहेत त्यांना त्वरित ओळखले आणि त्यांच्या समीप जाऊन वंदन करून त्यांना विचारले, हे मुनिवर, आपण कुठे राहता? आपले पूर्ण नाव काय आहे? आणि आपण इतके महान आहात, मग इथे का बसला आहात? तर रैक आहेत महात्मा, त्यांनी या सारथ्याचं भाषण ऐकलं, संभाषण ऐकलं आणि थोडा वेळ विचार केला आणि उत्तर दिलं, मी पूर्णपणे संतुष्ट आहे. मला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. तर आतापर्यंत आपण जाणलं आहे की राजा आहे जनश्रुती. तर त्यांनी अनेक यज्ञ केले, देवतांना प्रसन्न केलंय आणि त्यांना देवता वरदान द्यायला आले होते. तेव्हा त्या देवता हंस या रूपात होत्या आणि त्या हंसांचं बोलणं जेव्हा जनश्रुती राजाने ऐकलंय की एक महात्मा रैक आहेत आणि त्या महात्म्यांना भेटण्याची आता या जनश्रुती राजाला उत्सुकता होती आणि त्यामुळे आपला जो सारथी आहे मह नावाचा, त्याला त्यांनी त्या जे रैक नावाचे महात्मा आहेत त्यांना शोधून आणायला पाठवलं. आता हा जो सारथी आहे तो विविध ठिकाणी फिरला आणि शेवटी त्याला एका मंदिराजवळ, माणिकेश्वर मंदिराजवळ हे रैक्य महात्मा बैलगाडीत बसलेले दिसले. आणि ह्या महात्म्यांनी काय उत्तर दिलं की मी संतुष्ट आहे, मला कोणत्याच गोष्टींची आवश्यकता नाहीये. तर हे सगळं सारथ्याने जेव्हा ऐकलं तेव्हा त्याला काही हे बोलणं समजलंच नाही. पण आता आपल्याला हे महात्मा भेटले आहेत तर ही बातमी आपल्याला राजाला द्यायची आहे, म्हणून तो ताबडतोब पैठणला जिथे महाराज जनश्रुती राजा राहतात तिथे तो आला आणि सगळा वृत्तांत सांगितला. आता जनश्रुती राजालाही उत्सुकता होती महात्मा रैक यांना भेटण्याची आणि म्हणून राजा निघाला. सोबत अनेक हिरे माणके असे सगळे मौल्यवान वस्तूने भरलेल्या त्यांनी गाड्या घेतल्या, बैलगाड्या जोडल्या आणि निघाला राजा आणि काश्मीरमध्ये पोहोचला. आणि रैक जे महात्मा आहेत त्यांच्या चरणी सगळे उपहार ठेवले आणि दंडवत प्रणाम केला. तर हा राजा आला आहे आणि एवढ्या सगळ्या वस्तू मला भेट देत आहे हे पाहून महात्मा रैक आहेत ते राजावर खूप रागावले. ते म्हणाले, हे मूर्ख राजा,
उचल या सर्व गोष्टी आणि आपल्या या रथामध्ये घाल आणि इथून चालता हो. तर राजा आहे तो ताबडतोब या महात्म्याच्या चरणी पडला आणि क्षमा याचना करू लागला. त्यावेळी त्या राजाचं नाव आहे जनश्रुती राजाने हे जे महात्मा रैक आहेत त्यांना विचारलं, हे महात्मन, अशा कोणत्या कार्यामुळे आपल्याला इतके वैराग्य तथा भगवत भक्ती प्राप्त झाली आहे, कृपया मला सांगा. तर राजाची नम्रता आणि जिज्ञासा उत्सुकता पाहून रैक आहेत ते प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, मी दररोज भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचे वाचन करतो. केवळ यामुळेच मला वैराग्य तथा भक्ती प्राप्त झाली आहे. त्यानंतर राजाने रैक जे महात्मा आहेत त्यांच्याकडून 6वा अध्याय श्रद्धेने श्रवण केला, ऐकला आणि आपल्या राज्यात तो परत आला आणि नियमितपणे हा जो जनश्रुती राजा आहे तो भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचं पठण करू लागला. त्यामुळे यथावधी म्हणजे जेव्हा योग्य वेळ आली देह त्यागण्याची तेव्हा देह राजाने त्यागला आणि तो राजा भगवत धामी परतला. तिकडे महात्मा रैक जे आहेत ते देखील आपलं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मग ते देह सोडला त्यांनी आणि वैकुंठाला प्राप्त झाले. जो कोणी नियमित भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचे पठण करतो तो निश्चितच वैकुंठ प्राप्ती करतो. तर भगवान श्री विष्णू यांनी लक्ष्मी देवी यांना हे 6व्या अध्यायाचं महात्म्य सांगितलं आहे आणि शिवजी आहेत हे सगळं महात्म्य पार्वती देवींना सांगता आहेत. तर आपलं हे 6व्या अध्यायाचं गीता महात्म्य आहे ते वाचून पूर्ण झालं आहे. हरी बोल.